तर आज मी जे करायला जाणार आहे ते आतापर्यंत मी आजपर्यंत कधीच केलं नाहीये. भगवद्गीतेचे पूर्णच्या पूर्ण 18 अध्याय, प्रत्येक अध्यायाविषयी एक फास्ट फॉरवर्ड, एक 5-5 मिनिट प्रत्येक अध्यायाविषयी. तर एक अध्याय, आता 18 अध्याय आणि आपल्याकडे वेळ आहे, तासभर वेळ आहे. म्हणजे पण किती एका अध्यायाला किती वेळ देता येईल? 3-4 मिनिट. तर एक अध्याय मी चर्चा करेल आणि आपल्याला काही त्याच्याविषयी प्रश्न आहे तर मी तो नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करेल. तर भगवद्गीता, तर याचं इंट्रोडक्शन. आता जे आपण बघणार आहोत ते आहे विहंगावलोकन. विहंग म्हणजे माहिती आहे ना, विहंग पक्षी असा आकाशातनं वरून जातो तो आणि सगळं असं तो जंगल बघतो आणि त्याला कळतं की जंगल इकडे इतकं पसरलंय, इकडे इतकं पसरलंय. आणि म्हणजे त्याला कळतं की जे आपलं टार्गेट आहे ते किती मोठं आहे. विहंगावलोकन. पण सिंहावलोकन कसं असतं कोणाला माहिती आहे? सिंहावलोकन, येस. एकदा जाईल सिंह, इकडे बघेल, इकडे बघेल, परत पुढे जाईल, इकडे बघेल, इकडे बघेल. मग जंगलाच्या आतमध्ये सिंह असतो आणि वर विहंग असतो. तर आज जे काय आपण बघणार आहे ते एक विहंगावलोकन आहे. फक्त तुम्हाला हे एक तोंड ओळख आहे. पण तुम्हाला जर भक्तीत खोलवर जायचं असेल तर सेवा करावी लागेल. हा आत्ता आपण फक्त एक एक्सपांड बघणार आहोत, पण ते जे काय आपण ऐकणार आहोत त्याचं साक्षात्कारात जर रूपांतर करायचं असेल तर सेवा, भगवंतांची प्रेममयी सेवा, आचार्यांची प्रेममयी सेवा, भक्तांची प्रेममयी सेवा. तर अशा पद्धतीने आणि ओव्हरव्ह्यू म्हणजे विहंगावलोकनचा फायदा काय, आपल्याला समजतं की मेन कन्सेप्ट काय आहे, रिपिटेशन कुठल्या गोष्टींचं होत आहे, भगवंत कुठल्या गोष्टीवर भर देत आहेत आणि 2 अध्यायांमधलं कनेक्शन काय. येस. तर माझं असं एक वैयक्तिक मत आहे की हरे कृष्ण संस्थेतल्या प्रत्येक व्यक्तीची गीतेशी अतिशय चांगली ओळख पाहिजे आणि 18 अध्यायांची नावं, ॲटलिस्ट नावं माहिती पाहिजे. म्हणजे त्या प्रत्येक याच्यात काय लिहिलंय काय नाही ते कालांतराने त्याचा उलगडा होत जाईलच, परंतु ॲटलिस्ट 18 अध्यायांची संस्कृतमधून नावं, जे भगवद्गीतेचं आपलं जर आपण पाहिलं पहिलं दुसरं पान उघडून. कारण हे जर आपल्याला माहित नाही तर मग आपण पुढे काय प्रचार करू किंवा काय आपण फॉलोअर बनू. तर म्हणून आजचं सत्र एक अध्यायाचा एक तोंड ओळख असणार आहे. येस. तर पहिला अध्याय आहे, पहिल्या अध्यायाचे 2 नाव आहे. अर्जुन विषाद योग. विषाद म्हणजे काय? खेद. कोणी दुःख. तर काय या अध्यायाचं नाव असं आहे? अगदी गीता आपण मी प्रसन्न होण्यासाठी गीता वाचतोय, पण पहिलाच खेदानेच सुरुवात झाली. का? कन्फ्यूज. खेद झाला अर्जुनला. काय खेद झाला? येस. सगळे स्वजन माझ्या समोर आहेत, आता मला त्यांचा वध करायचा आहे. सगळे माझे नातवंड पतवंड, माझे आईकडचे नातेवाईक, वडिलांकडचे नातेवाईक, माझे वडील, आई म्हणजे वडिलांसारखे, म्हणजे भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य, असे खूप सारे नावं जे अर्जुनचे स्वजन आहेत. म्हणून अर्जुन विषाद योग. आणि दुसरं नाव आहे सैन्य निरीक्षण योग. अर्जुनाने सैन्याचं निरीक्षण केलं. तर संजय, धृतराष्ट्र बसले होते हस्तिनापूरमध्ये आणि युद्ध चालू होतं कुरुक्षेत्र. तर संजयला व्यासदेवांच्या कृपेने, दिव्य दृष्टीने ते टेलिपॅथी सगळं दिसत होतं. आज आपल्याला खूप गर्व आहे मॉडर्न टेक्नॉलॉजीचा. झूम मीटिंग, आज इथे बसल्या बसल्या आपण जर्मनी, दुबई, कुवेत सगळीकडे क्लास घेऊ शकतो. पण ही टेलिपॅथी तेव्हापासूनची होती. संजयला ते पूर्ण स्फुरित होत होतं. तर संजयने सांगितलं धृतराष्ट्राला की अर्जुन विफल झाला, वैफल्यग्रस्त झाला आणि भगवंताला अर्जुनाने 5 कारणं दिली की ह्या 5 कारणामुळे मला युद्ध नाही खेळायचं, मला युद्ध नाही करायचं. कुठली 5 कारणं? पहिलं, आपण करुणा, माणसाचं हृदय करुणामय पाहिजे,
त्याच्या हृदयात करुणा पाहिजे. मग काय करुणा आहे ही? आपल्या स्वजनांना आपण मारायचं. मग दुसरं आनंद, ह्यांना मी जर मारलं तर मी आनंद भोगायचा कोणासोबत? तिसरं कारण, याचे किती मोठे हे तर पाप आहे, मी पापी, पापाचा मोठा घडा भरेल माझा. मग याचे दुष्परिणाम किती वाईट होतील. आणि काय दुष्परिणाम होतील? कुटुंब व्यवस्था नष्ट होईल. जेव्हा युद्धामध्ये मोठे मोठे लीडर्स, समाजातले लीडर्स जर गतप्राण झाले, लीडर्स गेले तर मग रूढी असतात ना, रूढी. आता आपल्या नवरात्राच्या काही रूढी आहेत, काही कसल्या रूढी, 16 सोमवार वगैरे असे काही रूढी असतात. त्या रूढी कसं काय पालन करायच्या? आणि इनडिसिजन, आता कृष्ण मी काहीच निर्णय घेऊ शकत नाहीये, आता जे काय करायचं ते तुम्हीच करा, असं म्हणून अर्जुनाने धनुष्य ठेवून दिलं. अर्जुनाने धनुष्य ठेवून दिलं की मला युद्ध नाही करायचं, टाटा बाय बाय. मग धृतराष्ट्र जेव्हा ऐकत होता, अर्जुन काय म्हटला कृष्णाला की मी निहत्ता यांच्या समोर जाईल आणि त्यांचे वार मी झेलेल, हे जास्त श्रेयस्कर आहे बाणांनी त्यांच्यावर वार करण्यासाठी. तर अर्जुनची अशी अवस्था झाली. तर अर्जुन हा इतका अकम्प्लिश्ड होता की आजच्या घडीचं जगातलं घोडदळ, पायदळ आणि वायुदल हे सगळं एकट्या अर्जुनाच्या विरोधात जर आणलं, इन्क्लुडिंग न्यूक्लिअर वेपन्स, अर्जुन या सगळ्यांना 5 मिनिटात हवे, इतकी अर्जुनाकडे सूक्ष्म वेपन्स होते. पण असा अर्जुन वैफल्यग्रस्त झाला आणि कृष्णाला म्हटलं की कृष्ण मला युद्ध नाही करायचं. आणि हे ऐकत होता धृतराष्ट्र. धृतराष्ट्राच्या मनात उकळ्या फुटायला, लड्डू फुटणे लग गए की अर्जुन आता युद्ध कॅन्सल करतोय. मग संजय म्हटला नाही, थांबा जरा. मग दुसऱ्या अध्यायामध्ये संजय खूप छान वर्णन करतो की कसं भगवंत अर्जुनाला प्रेरित करतात की तुला युद्ध करायचं. एक कारण भगवंत खोडून काढतात. अर्जुनाचं एक जे कारण दिलेलं आहे, प्रत्येक कारण भगवंत खोडून काढतात. अशा पद्धतीने पहिला अध्याय इथं संपतो, अर्जुन विषाद योग, आणि दुसरा अध्याय चालू होतो. दुसरा अध्याय आहे सांख्ययोग. येस. तर आपण प्रश्न उत्तर मध्ये मध्ये घ्यायचे का 6 चॅप्टर संपल्यावर घ्यायचे? मग काय प्रत्येक चॅप्टर संपल्यावर 6 घेऊ. आणि गीता हे एक सँडविच आहे, वरचा ब्रेड, खालचा ब्रेड आणि ऍक्च्युअल मटेरियल मध्ये असतं. मग पहिले 6 अध्याय कर्मयोग, शेवटचे 6 अध्याय ज्ञानयोग आणि मध्ये भक्तियोग. मेन गाभा काय? भक्तियोग. आणि वरचे हे फक्त एक सपोर्ट आहेत, किंवा एखादा बॉक्स असतो ज्वेलचा असा असतो ना, ते उघडल्यावर खालचा भाग वरचा भाग पण ऍक्च्युअल ज्वेल मध्ये असतो. तर मग गीता हा एक ज्वेल बॉक्स ऍक्च्युअल रत्न मध्ये, तर भक्तियोग हे ऍक्च्युअल मधलं रत्न आहे. तर अर्जुन म्हणतो की आता मी कृष्ण तुझा गुरु रूपात स्वीकार केलेला आहे, आता मला तुम्ही सांगा मी काय करायला पाहिजे माझ्या लाईफमध्ये. मग कृष्ण सगळ्यात पहिले हसतात, अब आया ऊट पहाड के नीचे. आणि अर्जुनाला ते आधी रागवतात की अर्जुन तू कशासाठी शोक करतोय? हे जे लोक आहे सगळे, हे शरीर नाहीये, हे आत्मा आहे. तू पण शरीर नाही, तू आत्मा आहे. आत्मा अजरामर आहे, शरीर नश्वर आहे. तू जे मारणार आहेत ते नश्वरच आहे, आधीच ते मेलेलं आहे. शरीराला काय चेतना आहे? एकदा आत्मा गेला की संपलं. तर त्यांचा आत्मा अजरामर आहे, त्यामुळे तुला शोक करण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे तू युद्ध केलं पाहिजे. ओके. आणि हे ज्ञान, मी शरीर नाही मी आत्मा आहे, मी शरीर नाही मी आत्मा आहे,
हे जे ज्ञान आहे याला म्हणतात सांख्य. येस, ह्या जो ॲनालिसिस आहे, मी शरीर नाही मी आत्मा, याला म्हणतात सांख्य. म्हणून या योगाचं नाव आहे सांख्य योग. मग कृष्ण अर्जुनाला आधी सकाम कर्म सांगतात, म्हणजे काम करणं पण त्याच्या मागे काही हेतू इच्छा असणं. आणि सकाम करणं केलं तर तू पुण्यवान, नाही केलं तर तू पापी. त्यामुळे तू क्षत्रिय आहेस, आता तुझं काम आहे शत्रूचा नायनाट करणं. तू केलं तर तू पुण्यवान, नाही केलं तो पापाचा भागीदारी. त्यामुळे आता तू युद्ध केलं पाहिजे. मग भगवंत हळूहळू त्या अर्जुनाला निष्काम कर्मयोग सांगतात. निष्काम म्हणजे फल की अपेक्षा मत करो, कर्म करो. बाहेरचे लोक म्हणतात ना कर्म करो कर्म करो. तर तसं त्या स्तरावर त्याला बुद्धियोग पण म्हटलं जातं, निष्काम कर्मयोग. तर त्या स्तरावर तू युद्ध केलं पाहिजे. आणि असा जो योगी आहे, जो निष्काम कुठल्या फळाच्या इच्छा न करता तो युद्ध करतो किंवा आपापलं काम करतो, तो स्थितप्रज्ञ होतो. स्थितप्रज्ञ म्हणजे काय? दुःखेश अनुद्विग्न मना सुखेश विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. असा मुनी विचलित नाही होत किंवा असा भक्त विचलित नाही होत. खूप त्याला काही पैसा मिळाला किंवा पहिला नंबर आला तर तो खूप उचंबळून पण येत नाही, आणि नापास झाला किंवा त्याने शेअरमध्ये गुंतवले पैसे आणि शेअर सगळे पडले तरी तो उद्विग्न होत नाही. तो स्थितप्रज्ञ असतो, त्याला काही लोभ नाही, सगळ्या सुखदुःखांमध्ये तो स्थिर असतो. तर अशा पद्धतीने दुसरा अध्याय संपतो. आपण खूप फास्ट फॉरवर्ड हे करतोय. हा सुपर ओव्हरव्ह्यू आहे, म्हणजे प्रत्येक अध्यायाचा तुम्हाला एक आढावा दिला जातोय. नाही, येस, हायलाइट्स फक्त. मग आता असं झालं की या सगळ्या याच्यात भगवंत अर्जुनाला सांगत होते की बुद्धियोगाद्वारे घृणित कार्य पासून लांब राहा, वाईट कामांपासून लांब राहा, असं भगवंत वारंवार अर्जुनाला सांगत होते की वाईट कामांपासून तुला लांब राहायचं आहे. मग अर्जुन कन्फ्यूज झाला. भगवंत तुम्ही म्हणतायत वाईट कार्यापासून लांब राहा आणि तुम्ही म्हणतायत युद्ध करा. युद्ध हे काय चांगली गोष्ट नाही आहे. मग अर्जुन कन्फ्यूज, परत काय करू मी आता? येस, तर मग पुढचा योग वैराग्य बरोबर का कार्य? तर कार्य बरोबर हे अर्जुनाला सिद्ध करण्यासाठी भगवंत पुढचा चॅप्टर सांगतात कर्मयोग. कर्मयोग भगवंत म्हणतात की निष्काम कर्मयोग हा वैराग्यापेक्षा कधी चांगला, कारण वैराग्यासाठी एक पात्रता लागते. तर त्या वैराग्याची पात्रता खूप हाय असते. म्हणून अर्जुना तू क्षत्रिय आहे, तू संन्यासी नाही. तर वर्णाश्रम जर पाहिला तर अर्जुन हा ब्राह्मण नव्हता, क्षत्रिय होता. आणि अर्जुन हा संन्यासी पण नव्हता, गृहस्थ होता. त्यामुळे अर्जुनाला संन्यास हा त्याच्यासाठी अननॅचरल होता. म्हणून भगवंत काय म्हणतात, तू क्षत्रिय आहे त्यामुळे तुला आता युद्ध करायला लागलं. पण अर्जुन संन्यासासाठी पात्र होता. अर्जुनाकडे कोण आलं होतं आणि अर्जुनाने नकार दिला? उर्वशी. आजच्या जगातल्या सगळ्या बॉलिवूड हॉलिवूड ऍक्ट्रेस एकत्र आणल्या, त्यांना 100ने मल्टिप्लाय केलं तरी उर्वशीची सर येणार नाही. अर्जुनाने अशा उर्वशीचा त्याग केला. मग अर्जुन संन्यासीच्या स्तरावर आहे. परंतु सगळ्यांसाठी उदाहरण सेट करण्यासाठी अर्जुनने हा रोल केला क्षत्रियाचा. तर म्हणून भगवंत म्हणतात की माझ्यासाठी जो काही काम करतो, कर्म सगळे भगवंत म्हणतात जो माझ्यासाठी काम करतो, माझ्यासाठी कार्य करतो, तो बाध्य होत नाही, तो मुक्त होऊन जातो. आणि पहिले अनेक एक्झाम्पल आहेत असे, जनक महाराज, मी स्वतः,
ज्यांनी एक्झाम्पल सेट केलं, निष्काम कर्मयोग करून त्यांनी समाजासमोर उदाहरण प्रस्तुत केलं. तर म्हणून आपलं जे काय सायकोफिजिकल नेचर आहे त्यानुसार आपण कार्य करणं हे आपल्यासाठी उचित आहे. म्हणून अर्जुनाने युद्ध केलं पाहिजे, कारण तो क्षत्रिय आहे. तर हा जो कर्मयोग, तर योग म्हणजे ॲडिशन, आपली आणि भगवंतांच्या, आपल्या जीवनात भगवंतांची ॲडिशन. योग म्हणजे प्लस. तर या योगाच्या मार्गावर एक मोठा शत्रू आहे, तो आहे कामवासना. भगवंत म्हणतात कामवासना योग पद्धतीच्या मार्गावरचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तर आध्यात्मिक बुद्धीने या कामवासनेवर तुला विजय मिळवायचा आहे. आणि इथे 3रा अध्याय संपतो. आणि आता या वासनेवर विजय मिळवायचा आहे, मग त्याच्यासाठी ज्ञान तर लागणार, नॉलेज तर लागणार. मग 4था अध्याय चालू होतो, ज्ञान कर्म संन्यास योग. ज्ञान कर्म संन्यास योग म्हणजे असे जे दिव्य ज्ञान ज्याच्याने याच्यावर आपण मात करू शकतो. ओके. तर हे ज्ञान जे आहे, हे ज्ञान सांगताना अर्जुन सगळ्यात पहिले भगवंत या दिव्य ज्ञानाची परंपरा प्रस्तुत करतात, की मी हे ज्ञान काही असं तुला आत्ताच सांगत नाही, याची मोठी परंपरा आहे. मग हे मी लाखो वर्षांपूर्वी कोणाला सांगितलं? विवस्वान. इमं वैवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनु इक्ष्वा कवे ब्रवीत. लाखो वर्षांपूर्वी मी हे ज्ञान सूर्यदेवाला सांगितलं. मग अर्जुनाला प्रश्न पडतो की तुमचा तर आत्ता जन्म झालाय गोकुळ वृंदावनमध्ये, कंसाच्या कारागृहातून, तुम्हाला कसं काय ते आठवतं? तर भगवंत म्हणतात तुझेही लाखो जन्म झाले, माझेही झाले, मला सगळे आठवतात, पण तुला आठवणार नाही, कारण मी दिव्य आहे. आपल्या याच्या आधी खूप जन्म झालेत, वेगवेगळ्या याच्यातनं फिरून आपण आलेलो, पण कृष्णाला ते आठवतात, आपल्याला नाही आठवणार. येस. तर म्हणून हे जे ज्ञान आहे, कृष्णाचा हा जन्म दिव्य आहे. कृष्णाचा जो जन्म होतो तो आपल्यासारखा नाही होत, रडत रडत आईच्या गर्भात. तसं कृष्णाचा हा जन्म दिव्य आहे. आजही आपण तो ऐकतो आणि आनंद घेतो. त्यांचा कृष्णाचा निर्वाण पण दिव्य आहे. म्हणून काय तो श्लोक, जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वता त्यक्त्वा देहम नैती मामेती सुअर्जुन. म्हणून हे जे माझा जन्म आहे हा दिव्य आहे, माझे कार्य दिव्य आहे आणि माझा मृत्यू पण दिव्य आहे. आणि जो हे ऐकतो तो दिव्यत्वाला प्राप्त होतो. तर म्हणून आणि या ज्ञानाचा अजून एक असा भाग आहे की कृष्ण आदान प्रदान करतात. जे काय आपण त्यांना अर्पण करतो, खूप जण म्हणतात की देव ही एक फक्त शक्ती आहे, एक इलेक्ट्रिसिटी आहे. नाही, देवाला भावना आहेत. म्हणून भगवंतांनी वेगवेगळे फळं तयार केली, नद्या तयार केल्या. तर अशा पद्धतीने कुठलंच कार्य भगवंताला बाध्य करत नाही. आपल्याला बाध्य करतं पण भगवंताला नाही. म्हणून मुक्तात्मा हे सगळं ज्ञान घेतात आणि त्यानुसार कार्य करतात. म्हणून ज्ञानाद्वारे कर्मांना जाणायचं. आणि हे ज्ञान कसं मिळतं? यज्ञाद्वारे आणि गुरूंच्या सेवेद्वारे. जेव्हा आपण यज्ञ करतो किंवा आणि गुरूंची सेवा करतो तेव्हा हे दिव्य ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. तर कृष्ण म्हणतात की ह्या ज्ञानाद्वारे तुला शांती प्राप्त होईल, परंतु तुला युद्ध करायचं आहे. आता भगवंत म्हणतात की तुला ज्ञानाद्वारे शांती प्राप्त होईल आणि परत म्हणतात तुला युद्ध करायचंय. अर्जुन परत कन्फ्यूज. तर भगवंतांना असं सांगायचं आहे की ऍक्च्युली युद्ध हीच खरी शांती आहे. युद्ध करायला पाहिजे, कारण अधर्म आहे. जर अर्जुनाने युद्ध नाही केलं तर येणाऱ्या कित्येक पिढ्या अधर्माच्या झाल्या असत्या. अधर्माची स्थिती भगवंताला दाखवून द्यायची की सत्यमेव जयते म्हणतो ना आपण. मग अर्जुन परत प्रश्न की तुम्ही मला शांती म्हणायला सांगतात आणि परत युद्धही करायला सांगतात. तर मग भगवंत परत पुढचा चॅप्टर सुरुवात करतात, कर्मसन्यास योग. कर्मसन्यास योग याच्यामध्ये भगवंत म्हणतात वैराग्य आणि कर्म हे दोन्ही सारखंच आहे. दोन्हीद्वारे तू मलाच प्राप्त करशील, परंतु कर्मयोग सोपा आहे.
म्हणजे प्रभुपाद म्हणतात की एक प्रचार करणारा संन्यासी गावोगावी जाऊन तो तितकाच पुण्यवान आहे जितकी एक गृहिणी आपलं घर सांभाळत, मुलं सांभाळत भगवंतांची सेवा करते. दोन्ही सेम आहे, पण कर्मयोग सोपा आहे. म्हणून निष्काम कर्मयोगाने मुक्ती प्राप्त होते. आणि भगवंत, मग हा जो योग आहे भगवंतावर ध्यान करण्याने समतोल होतो आपल्या जीवनात आणि आत्मिक स्तरावर आपण येतो. आणि या स्तरावर इंद्रिय तृप्ती कायम स्पीड ब्रेकर असते. इंद्रिय तृप्ती ही कायम बाधकच असते. त्यामुळे याला सहन करायचं. आपण सहन करू शकतो, प्राणी मात्र सहन नाही करू शकत. त्यामुळे याला मी सहन करायचं आणि अशा पद्धतीने परमात्म्यावर ध्यान करायचं. आणि परमात्म्यावर ध्यान करणारे कोण असतात? अष्टांग योगी. अष्टांग योगी ज्याचे खूप विधी नियम कडक असतात. हिमालयामध्ये सगळे जे नागा साधू त्या टाईप असे सगळे. अष्टांग योगाने मुक्ती प्राप्त होते. परंतु भगवंत म्हणतात भक्तियोगाने पण मुक्ती प्राप्त. अष्टांग योग आणि भक्तियोग दोन्हीने माणूस मुक्त होतो. मग पुढचा 6वा अध्याय भगवंत विस्तृत उलगडा करतात, ध्यानयोग किंवा अष्टांग योग. आता या ध्यानयोगाच्या 2 स्तर आहेत. एक तर योगारुरुक्षु म्हणजे नुकताच जो योग पद्धतीत आलाय तो, आणि योगारूढ जो योगस्थितीत आरूढ झालेला आहे, योगारूढ. तर अशा पद्धतीने अष्टांग साधना करून परमात्म्याची प्राप्ती होते, मन स्थिर होतं आणि माणूस वैरागी बनतो. आणि असा जो योगी कधी कधी तो योगाच्या रस्त्यावरनं पथभ्रष्ट जरी झाला तरी भगवंत म्हणतात त्याची दुर्गती होत नाही. शुचिनाम श्रीमताम गे हे योगभ्रष्ट बी जायते. त्याला एक तर मी श्रीमंताच्या घरी जन्म देतो किंवा भक्ताच्या घरी जन्म देतो. म्हणून भक्तियोग सर्वोच्च आहे. आणि असं म्हणून पुढचे 6 अध्याय भगवंत विस्तृतमध्ये भक्तियोग सांगतात. डिटेल, विस्तृत, विस्तार करून. पुढचे 7 चॅप्टर हे क्रीम आहे, हा इसेन्स आहे भक्तियोग. तर अशा पद्धतीने पहिले 6 चॅप्टर आपण सक्सेसफुली कव्हर केले. तर कोणाला काय प्रश्न आहे तर नक्की विचारा. सुख दुःखामध्ये आपण समज यायला पाहिजे. भौतिक जगामध्ये तरी जेव्हा प्रश्न येतो आध्यात्मिक कार्याचा, आपले काही आध्यात्मिक इच्छा पण असतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला वृंदावन आणि अध्यात्मामध्ये असं म्हणलं जातं की आपण उलटा कृष्णासाठी रडलं पाहिजे. तर इथे आपला कसा म्हणजे नजरिया पाहिजे? भगवंतासाठी रडणं हे हसणंच आहे. म्हणजे भगवंतासाठीची एक लालसा असणं ते पण एक रडणं, ते पण एक हसणं आहे. आपण रडत असतो पण भगवंत हसत असतात की बघा हा माझ्यासाठी किती लालायित आहे. येस. तर ते सुख दुःख भगवंतांच्या भक्तीमध्ये सगळं सुखमय, दुःख पण सुखमय. जसं गीता डिस्ट्रीब्यूट करताना खूप वजन होतं. एक प्रकारचं दुःख आहे पण इट्स बर्डन ऑफ लव्ह. येस. अजून काही प्रश्न? पहिले 6 अध्याय पण जे कव्हर केले. येस. ओके. आता पुढचे 7 अध्याय हे मेन इसेन्स. त्यापैकी आहे ज्ञान विज्ञान योग. 7वा अध्याय की ज्ञान विज्ञान योग. यामध्ये भगवंताचं दिव्य ज्ञान, कृष्णाच्या भौतिक आणि आध्यात्मिक शक्ती, त्याचं वर्णन. मग भगवंत काय म्हणतात? मी पाण्यातली चव आहे, रसोहम अपसु कौंतेय, प्रभास्मी सूर्य, मी सूर्याचं तेज मी आहे. असं भगवंत सगळ्या आपल्या भौतिक शक्तींचं इथे हे देतात. आणि आध्यात्मिक शक्ती म्हणजे आपण सगळे भगवंतांची सुपिरियर एनर्जी, आत्मा. मग भगवंत म्हणतात इतकं असूनही 4 प्रकारचे लोक मला शरण येतात आणि 4 प्रकारचे नाही. आर्तो अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानीचे भरतर्षभ. आर्त दुःखी कष्टी, अर्थार्थी पैशांसाठी मागणी करणारे भगवंताने, जिज्ञासू काही जिज्ञासा ठेवणार, ज्ञानी लोक, हे 4 लोक मला शरण येतात.
आणि 4 प्रकारचे लोक येत नाही. नमाम दुष्कृत तो मूढा प्रपद्यन्ते नराधम मायया अपहृत ज्ञान आसुरीम भावम आश्रिता. आणि या सगळ्या प्रकारच्या ज्ञानात लोकांची प्रभुपाद खूप पिटाई करतात तात्पर्यात. आणि हे बघा, 4 प्रकारचे लोक भगवंताला शरण जातात, 4 प्रकारचे जात नाही. याच्या मधोमध लटकलेले असतात ते कोण आहे? नाही, साधक आपणच आहे. म्हणजे 4 मध्ये आलो आपण, आर्त आहे ना आपण, आर्त. हा, मायावादी आणखीन एक कॅटेगरी. मायावादी तर आहेच, नास्तिक नाही, शरण येणारी नाही. शरण याच्या मधले एक कॅटेगरी. मला शरण येतात आणि मला शरण नाही येत. मग शरण तर आहेत कुठे, पण कर्मकांड. पण ते कुठे त्यांची शरणागती? देवी देवतांना, जे अशाश्वत आपल्याला फायदा देतात. ओके. आणि काही निराकारात विलीन होतात. यान्य अरविंदाक्ष विमुक्त मानिनस तोई अष्टभावात अविशुद्ध बुद्ध आर्यकृच्छेन परमपदम तथा पतंती अनादृत युष्मत अंग्रिया. म्हणजे मायावादी जे भगवंतांच्या निराकारात विलीन होतात आणि जे परत या भौतिक जगतात परत येतात. पण भगवंत म्हणतात, जो येशाम तो अंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणाम ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढवत. जे सगळ्या पापातून मुक्त झालेले आहेत ते माझी सेवा करतात. मग या चर्चेत भगवंत अर्जुनाला खूप साऱ्या टर्मिनॉलॉजीज देतात. ब्रह्म, अध्यात्म, दैव, यज्ञ, काय हे सगळं, प्रयाण काल, प्रयाण कर. तर भगवंत सगळ्यांचं अर्जुनाला थोडं थोडं उत्तर देतात, पण एका टर्मचं खूप विस्तृत उत्तर देतात. काय ते प्रयाण काल. प्रयाण म्हणजे हे शरीर सोडताना आपली काय चेतना असली पाहिजे. मग 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग, म्हणजे अक्षर ज्याचा क्षय होत नाही ते प्राप्ती करायची, म्हणजे अक्षर ब्रह्मयोग 8वा चॅप्टर चालू होतो. यावेळी मृत्यूसमयी भगवंतांचा जो स्मरण करतो त्याला भगवंत प्राप्त होतात. ज्ञानी आणि योगी प्रकाशाचा मार्ग निवडतात. म्हणजे त्यांना उत्तरायणामध्ये शरीर सोडावं लागतं, त्यांना शुक्ल पक्षात शरीर सोडावं लागतं, त्यांना दिवसा शरीर सोडावं लागतं, त्यांना वरून शरीर सोडावं लागतं नाकातून. असं सगळं विधिनियम पालन करून ज्ञानी लोकांना शरीर सोडावं लागतं. कर्मी लोकांचा तर काय प्रश्नच नाही, ते परतच या जगात परत जन्म घ्यायला परत येतात. परंतु भक्तद्वारा हसत खेळत भक्त सुखी अवस्थेत कीर्तनाच्या गजरात शरीर सोडतो आणि भगवत धामात तो परत जातो. तर असा भक्त जो शरीर सोडताना भगवंतांचं स्मरण करतो, असा अनन्य भक्त कसा बनायचं म्हणून भगवंत 9वा अध्याय सांगतात. ही अनन्य भक्ती करण्याची विद्या काय आहे? राजविद्या, राजगुह्य योग. राजविद्या, या जगात जितक्या काही विद्या आहेत त्या विद्यांचा राजा ही गीता, भगवद्गीता. राजगुह्य पण खूप कॉन्फिडेन्शियल आहे, खूप टॉपमोस्ट आहे, पण खूप कॉन्फिडेन्शियल आहे. आता बघा, आपण कोथरूडवासी किती आणि आपण इथे किती जमलोय, म्हणजे एकदम गुह्य आहे. हे जे ज्ञान आहे हे खूप गुह्य आहे. येस. तर मग या विद्येमध्ये काय सांगतात भगवंत का, की भगवंत म्हणतात मी सगळ्या सृष्टीचा निर्माण करतो, मी संहार करतो. परंतु भगवंत म्हणतात की मूर्ख आणि ज्ञानी लोक वेगवेगळ्या प्रकारे मला शरणागत होतात, जसं असं अन्न खाल्ल्यासारखं. पण भक्ती सर्वतोपरी आहे आणि सगळ्यात सोपी आहे, सगळ्यात सुलभ आहे. आणि कृष्ण सतत भगवंतांच्या प्रती उत्सुक असतात. आणि चांडाळ सुद्धा असेल, डॉग इटर्स, तो सुद्धा भक्ती करू शकतो. असं नाही की हा फक्त ब्राह्मणाचा अधिकार आहे, क्षत्रियांचा अधिकार. डॉग इटर्स, चांडाळ सुद्धा भक्ती करून आपलं जीवन सक्सेसफुल बनवू शकतो. आणि मग भगवंत सांगतात की भक्तांचा पाय जरी सरकला, म्हणजे भक्तीमध्ये त्यांच्याकडनं काही पाप कार्य घडलं पण तो गंभीर आहे, तर मी त्याचं पाप कार्य माफ करून देतो, असं भगवंत सांगतात. म्हणून म्हणतात माझ्यावर तुझं मन केंद्रित कर अर्जुना. मग ते सांगताना भगवंत आता म्हणतात की भगवंतावर अजून लक्ष केंद्रित कसं होईल. आता मला एखाद्या व्यक्तीवर जर लक्ष केंद्रित करायचं आहे तर मला त्याच्याविषयी ऐकलं पाहिजे.
आता उदाहरणार्थ मोठा क्रिकेट प्लेअर आहे, तर मला त्याचं अजून स्मरण करायचं. मग मी काय विचार का, अरे तो या मॅचमध्ये इतका खेळला, तो त्या मॅचमध्ये तितका छान खेळला. मग भगवंत म्हणतात ठीक आहे, माझ्यावर तुला लक्ष केंद्रित करायचं, मग ऐक, माझ्या विभूती ऐक. म्हणून 10वा अध्याय चालू होतो विभूती योग. मग कृष्ण पूर्ण विभू आहे, सगळ्या चराचरात व्यापलेले आहे. एकदेशी स्थित सागणार, आपल्या भगवत धामात एका ठिकाणी बसूनच सगळ्या विश्वाचं ते पालन पोषण करतात. प्रत्येक वस्तूचं ते स्त्रोत आहे आणि भक्तांच्या प्रती ते अतिशय कृपाळू आहेत. मग अर्जुन द्वारा या स्थितीचा अर्जुन स्वीकार करतात आणि अजून सांगतात मला तुमच्या विभूती सांगा. मग कृष्ण सांगतात की मी या सृष्टीमध्ये व्याप्त आहे. सगळ्या विभूती कृष्ण सांगतात, भगवंतांच्या विभूती. आणि भगवंत म्हणतात माझ्या विभूती अगणित आहेत, पण मी त्यातल्या खूप मेनच तुला सांगेल, कारण आपल्याकडे वेळ नाही, आपल्याला युद्ध करायचं. आणि भगवंत म्हणतात या जगात तुला जे काही मॅजेस्टिक म्हणजे काय म्हणता येईल, जे काही दिव्य दिसेल ते माझा अंश आहे हे तू जाण. यद्यत विभूती मत्सत्वम श्रीमद ऊर्जितम एव वा तत्तत एवानुगच्छत्वम मम तेजो अंश संभव. या जगात तुला जे काही दिव्य दिसेल तो माझा अंश आहे हे तू जाणून घे. म्हणून भगवंत म्हणतात की मी पूर्ण सृष्टीमध्ये व्याप्त आहे, सगळ्या चराचरात मी व्याप्त आहे. मग अर्जुनाला इच्छा होते की दाखवा जरा मला ते रूप दाखवा तुमचं. म्हणून पुढचा अध्याय चालू होतो विश्वरूप दर्शन योग. अर्जुनाला भगवंत अख्खं रूप पूर्ण अख्ख्या विश्वात व्यापलेलं, जे इतिहासात भगवंतांनी कोणाला दाखवलं नाही ते अर्जुनाला दाखवतात. आणि भगवंत त्याच्यात सगळं समाईत, अर्जुन त्याच्यात सगळं समाईत झालेलं बघतो. कुठल्या मुखातून आग येते आणि कुठे चतुर्भुज आहे, कुठून धूर येतोय, आणि अशा पद्धतीने अक्राळ विक्राळ रूप सर्वव्यापी अर्जुनाला दिसतं. अर्जुनाला दिसतं की हे सगळे कौरव जे आहेत, दुष्ट कौरव, ते सगळे भगवंतांच्या मुखात चालले आणि मुखात जाताना भगवंतांच्या दातांना ते अडकून त्यांचं सगळे रक्तबंबाळ होत आहेत. तर भगवंत म्हणतात की मी कालरूप आहे, मी काळ रूपात सगळ्यांना ग्रासित करत आहे. आपण बघतो आपण 10 वर्षापूर्वी कसे होतो, आता कसे आहोत. तर भगवान म्हणतात कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृत्तो, मी सगळ्यांचं कालरूपामध्ये मी सगळ्यांना ग्रासित करत असतो. आणि अशा पद्धतीने अर्जुन खूप भयभीत होतो ते रूप बघून. खूप भयावह ते रूप असतं. त्यामुळे अर्जुन प्रार्थना करायला लागतो आणि क्षमा मागतो की भगवंत तुम्ही इतकी महान आहेत, मी तुमच्या बरोबर खेळलो, काय विट्टी दांडू खेळलो, उडी म्हणजे काय म्हणतात खो खो खेळलो आणि कुस्ती खेळलो, मग क्षमा करा. भगवंत म्हणतात आता मला परत तुमचं श्याम सुंदर रूप बघायचंय, हे विराट रूप नको बाबा. आता आपल्याला जर भगवंतांना वस्त्र बनवायचे विराट रूपसाठी, कसं काय बनवणार, भोग लावायचा आहे, कसं काय म्हणणार. तर भगवंत म्हणतात, मग भगवंत नारायण रूपात येतात चतुर्भुज आणि परत श्याम सुंदर रूपात येतात आणि सांगतात की भक्ती योगच श्रेष्ठ आहे. आणि मग अर्जुन म्हणतात की ह्या विराट रूपाला बघून म्हणतात की काही लोक निराकाराची साधना करतात, त्यांना भगवंतात विलीन व्हायचं असतं, निर्गुणमध्ये विलीन व्हायचं असतं. मग काय त्याचं, मग म्हणून भगवंत भक्ती योगाची परत उच्च पद श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी पुढचा अध्याय चालू करतात. तो अध्याय काय आहे, भक्तियोग. 12वा अध्याय भक्तियोग. भगवंत मग सांगतात भक्तियोगच श्रेष्ठ आहे. मग निराकारवाद्यांमध्ये आणि साकारवाद्यांमध्ये भगवंत फरक सांगतात आणि भगवंत म्हणतात निराकाराचा वाद अतिशय ट्रबलसम आहे. क्लेशोही अधिक तरस तेशाम, खूप क्लेशदायी आहे. निराकार हिमालयात जावं लागतं, तिथे साधना करावी लागते, तासन तास बसावं लागतं थंडीमध्ये. पण भक्तियोग किती इझी आहे, किती आनंदी आहे. भगवंताला भोग लावायचा, त्यांना वस्त्र बनवायचे, रथयात्रा साजरी करायची, भगवंतांचं वेगवेगळ्या रागांमध्ये संगीत गायचं. मग भगवंत असं सांगतात की मग भक्तीचे सोपान भगवंत वर्णन करा, स्टेप्स, भक्तीचे जे स्टेप्स आहेत ज्याच्याने परमात्म्याची प्राप्ती होते. आणि असा जो भक्त आहे तो श्रेष्ठ असतो, त्याच्या अनेक गुणांचं वर्णन भगवंत करतात.
भक्तीचे भक्त्याष्टक म्हणतो पण त्याला, 8 असे श्लोक 12व्या अध्यायातले जे भक्ताचे गुण वर्णन करतात. मग पुढचे 6 अध्याय या पद्धतीने आपण 6-2-12 भक्तियोग पूर्ण केला. पुढचे 6 अध्याय भक्तियोगाचे. मग पुढचे 6 अध्याय भगवंत ज्ञानयोग सांगतात. ज्ञानयोग म्हणजे असं ज्ञान जे भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी उपयुक्त आहे, फायदेमंद आहे. ओके, तर आता कोणाचा काही प्रश्न? जे अर्थ असतात ते पण तर देवी देवतांची हो. मग ते त्या 4 कॅटेगरी नाही, ते देवी देवता उपासक झाले. आर्तो अर्थार्थी जिज्ञासू, अर्थ जे असतात जे भगवंताकडे जातात त्यातले ते अर्थ आहेत. पण काही अर्थ जे असतात ते देवी देवता, मग ते देवी देवता उपासकात येतात. अर्थार्थीसाठी पण देवी देवतांकडे जातात आणि अर्थार्थी. आता कसं आहे, कोणी कुठली इच्छा घेऊन जर देवी देवतांकडे गेला तर देवी देवता ते पूर्ण करतात, पण त्याच्या पुढे मग काही होत नाही. पण भगवंताकडे जर गेले तर ते भगवंत इच्छाही पूर्ण करतात आणि इच्छा पूर्ण करता करता त्याला ते शुद्ध पण करत असतात, त्याची चेतनामध्ये सुधार पण आणत असतात. ध्रुव महाराजनी तपस्या का केली? ध्रुव स्थानाभिलाषी तपस्वी स्थितोहम त्वाम प्राप्तवान वेद मुनींद्र गुह्यम काचन विचिन्वन अपि दिव्यरत्नम स्वामीन कृतार्थोस्मी वरम न याचे. मी काचेच्या तुकड्यासाठी मी तपस्येला बसलो, पण मला आता हिरा मिळालाय. म्हणजे ते बसले ब्रह्माजींपेक्षाही मोठं किंगडम. जेव्हा भगवंत समोर आले म्हटलं आता तर मला हिरा मिळालाय. येस, अजून काही प्रश्न? राजविद्या म्हणजे सगळ्या विद्यांची राजा. या जगात जितक्या काही विद्या आहेत, इंजिनिअरिंग असो किंवा डॉक्टर असो, पण या सगळ्या ज्ञानांचं विद्यांचं एक राजा आहे, ते म्हणजे भगवद्गीता. आणि राजगुह्यम सगळ्यात उच्च पण सगळ्यात कॉन्फिडेन्शियल. सगळ्यांनाच लाभ नाही मिळत, सगळ्यांचाच नशिबात नसतं. हा, येस. मग पुढचं असं ज्ञान, आय होप सगळ्यांना बाउन्सर्स नाही जाते. आपण एकदा सगळं ट्रॅव्हर्स करून घेऊ, मग थोडं ओपन चर्चा करू मग. येस. मग पुढचा एक क्षेत्रज्ञ विभाग योग. क्षेत्र म्हणजे काय? शरीर. क्षेत्रज्ञ म्हणजे या शरीराचा ज्ञाता. आपण या शरीराचा ज्ञाता आहे, पण भगवंत सगळ्या शरीरांचे ज्ञाता आहे. म्हणजे माझ्याविषयी भगवंत जाणतात, यांच्याविषयी जाणतात, यांच्याविषयी जाणतात, यांचा मागची जन्माची हिस्ट्री काय, पुढे हे काय होणार, सगळं भगवंत जाणतात. मग अर्जुनद्वारा प्रश्न की क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, ज्ञानाच्या 20 वस्तू काय, नियम काय, प्रकृती काय, पुरुष काय. मग कृष्ण या सगळ्या टर्मिनॉलॉजीचं वर्णन करतात. शरीर, आत्मा याविषयी सांगतात. आणि 20 गुण जे अर्जुनाने विचारले, अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, शांतिम, अर्जनम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह, इंद्रियार्थेषु वैराग्यम, अनहंकार एवच, इष्टानिष्टोपत्तीचू. म्हणजे असे 20 वेगवेगळे गुण भगवंत सांगतात. येस. मग हरे कृष्ण. मग खरा जो साधक आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असते, आत्म्याची, परमात्म्याची. मग अशा पद्धतीने 13वा अध्याय संपतो. मग भगवंत म्हणतात की हा जो क्षेत्रज्ञ आहे हा भगवंतांच्या मायाशक्तीद्वारे प्रभावित होतो. आणि त्या मायाशक्तीमुळे कसा प्रभावित होतो? मायाशक्तीचे 3 अवजार आहेत, त्रिशूळ आहेत. 3 गुण, रजोगुण, सत्वगुण, तमोगुण, याच्याद्वारे तो बाध्य होतो. मग तो कसा बाध्य होतो, त्याच्यापासून कशी सुटका करायची, म्हणून भगवंत 14वा अध्याय. 14वा अध्याय काय? गुणत्रय विभाग योग. गुणत्रय, 3 गुण. 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग. भगवंत जीवाला बनवतात, जो प्रकृतीमध्ये भगवंतापासून ईर्ष्या करून आपण येतो. इच्छा द्वेष समुद्वेन द्वंद्वमोहेन भारत.
समं सर्वभूतेषु सर्गे यांती परंतप. भगवंतांशी बगावत करून आपण इथे येतो आणि या 3 गुणांद्वारे बाध्य होतो. आणि कुठला तरी एक गुण पर्टिक्युलर आपण सिलेक्ट करतो आणि त्याच्यात आपण बाध्य होतो. सत्वगुण, रजगुण, तमगुण. सत्वगुणामध्ये बाध्य होणाऱ्याचे काय उदाहरण आहेत? सात्विक मौज मजा. येस. काव्य, बटाट्याची चाळ. नाही, शास्त्र तर ते तर दिव्य झालं. कर्मकांड. ओके. यमिमाम पुष्पिताम वाच म्हणजे वेदांमध्ये एक वेगळा आनंद घेणं, भौतिक आनंद घेणं. कविता लिहिणं, एखाद्या पानावर कविता लिहितील, आकाशातनं दवबिंदू पडतोय त्या दवबिंदूवर कविता. मग राजसिक, स्पोर्ट्समॅन, मला काहीतरी करून दाखवायचंय. आणि तामसिक, लुटमार करणं, अत्याचार करणं. मग याच्याद्वारे बाध्य होऊन जातो. पण शुद्ध भक्तीद्वारे गुणातीत होतो आपण. शुद्ध भक्ती करून सगळ्या गुणांच्या पलीकडे जातो. म्हणून या भौतिक जगतातून सुटका जर प्राप्त करायची असेल या 3 गुणातून, तर भगवंताला आसक्त व्हायला पाहिजे आणि या जगाशी निरासक्त व्हायला पाहिजे. मग भगवंतांशी आसक्त व्हायला आणि जगाशी निरासक्त व्हायला असा जो योग, तो आहे पुढचा अध्याय. तो काय? पुरुषोत्तम योग, जो खूप सगळ्यांचा फेवरेट आहे. लहानपणी श्लोकांच्या परीक्षेमध्ये आपण करायचोच ना. 15वा अध्याय सगळ्यांचाच पाठ असतो. मग पुरुषोत्तम योगात काय सांगितलंय की ही जी सृष्टी आहे हे एक वडाचं झाड आहे, पण ते उलट आहे. आध्यात्मिक जगताचं ते विकृत प्रतिबिंब आहे. म्हणजे आध्यात्मिक जगात प्रेम आहे, या जगतामध्ये कामवाचं आहे. तर भक्ती आणि वैराग्याने या झाडाला अर्जुना तू कापून काढ. मग जीव आध्यात्मिक असूनही इंद्रियद्वारा हा विमोहित होतो, या जगतात भ्रमण करतो. आणि भगवंतच सगळ्यांचे पालक आहे, क्षर आणि अक्षरच्या वर आहेत हे जो जाणतो, तो या भौतिक सृष्टीतून जो हे जाणतो की हे भगवंतच या सृष्टीचे पालन करत आहे, आणि हे जाणून हृदयाद्वारे बाय हार्ट म्हणजे एकदम लगाव त्याला असतो भगवंताशी, आस्थेने तो भक्तीत लागतो. अशा पद्धतीने गुणातीत होऊ शकतो आणि तो परिपूर्ण होऊ शकतो. मग हे जे वृक्ष आहे, हे जे विकृत प्रतिबिंबाचं जे वृक्ष आहे, हे जे भौतिक जगत, आता वृक्ष म्हटल्यावर फळं असली पाहिजे. याची काही चांगली फळं आहेत आणि काही वाईट फळं आहेत. मग ते सांगण्यासाठी भगवंत 16वा अध्याय. काय 16वा अध्याय? दैव असुरी संपद विभाग योग. चांगली फळं म्हणजे चांगल्या गुण, दैवीय. वाईट फळं म्हणजे आसुरी गुण. दैव असुरी संपद विभाग योग. मग याच्यात भगवंत सांगतात चांगली फळं म्हणजे 26 गुण. अभयम समश्रुद्धीम ज्ञानम आस्तिक्यमेवच, फिअरलेसनेस, प्युरिटी, चॅरिटी, ही सगळी चांगली फळं. आसुरी संपद. आणि वाईट जर फळं खाल्ली आपण तर आपण नरकामध्ये जातो. ओके. म्हणून अध्यात्म जे स्वीकारतात ते चांगले फळं स्वीकारतात आणि जे नाही ते वाईट फळं स्वीकारतात. म्हणून जे स्वीकार करत नाही या गीतेला ते ना या जन्मात मुक्ती प्राप्त करतात ना पुढच्या. येस. तर मग भगवंत असं सांगतात की आता अशा पद्धतीने 16वा अध्याय संपतो. तर अशा पद्धतीची श्रद्धाळू लोक असतात, परंतु काही लोकांची श्रद्धा असते पण ती दुसरीकडेच कुठेतरी असते. व्यासदेवांनी दिलेल्या शास्त्रांमध्ये ती श्रद्धा नसते, ती श्रद्धा वेगळीकडेच कुठेतरी असते. मग ह्याचा उलगडा करण्यासाठी भगवंत 17वा अध्याय चालू करतात. काय? श्रद्धा त्रय विभाग योग. श्रद्धेचे 3 भाग. मग 3 भाग म्हणजे काय? सत्वगुणानुसार त्याची श्रद्धा असेल, रजोगुणानुसार त्याची वेगळी श्रद्धा, तामसिक श्रद्धा वेगळी असेल. तामसिक कर्मकांड असतात ना, आपण जे जंगलामध्ये काळी जादू करतात,
हा काय बळी प्रथा हो, तामसिक श्रद्धा झाली ती. मग गुणांनुसार श्रद्धा बदलत जाते. गुणांनुसार अन्नाचं सिलेक्शन होतं. सात्विक लोकांचं अन्न वेगळं, राजसिक लोकांचं वेगळं, तामसिक लोकांचं वेगळं. तो काय श्लोक आहे अन्नाविषयी? आयुसत्व बल आरोग्य सुखप्रीती विवर्धना रस्या स्निग्ध स्थिरारोग्य आहारा सात्विका प्रिया. जो आहार आयुष्य वाढवतो, चविष्ट आहे आणि हृदय स्थिर करतो. आपण जसं पिझ्झा बर्गर खाल्लं की लगेच धडधड धडधड वाढायला लागते, बीपी वाढतं, फिवर येतो कधी कधी. तर म्हणून सात्विक आहार गुणांनुसार, यज्ञ गुणांनुसार, तपस्या गुणांनुसार, दान गुणांनुसार. ज्याला दान करायचं असेल जर राजसिक कुठेही तो दान करेल, आणि तामसिक म्हणजे अतिरेकी संघटनांना तो दान करेल. न भगवंत ओम तत्सत हेच परिपूर्णता आहे आणि श्रद्धेचा योग्य मार्ग आहे. म्हणून भगवंत परत एकदा भक्तियोग सारांश मध्ये याच्यात वर्णन करतात आणि सांगतात कृष्णाची म्हणजे माझी शरणागती, असं भगवंत सांगतात की हा जीवनाचा अंतिम ध्येय आहे. येस, मग भगवंतांची शरणागती आणि या सगळ्या जगाताचा त्याग, अशा पद्धतीने 17वा अध्याय संपतो. 18वा अध्याय की सगळं त्याग कर आणि माझी शरणागती पत्कर, म्हणून 18वा अध्याय चालू होतो मोक्ष संन्यास योग, शेवटचा अध्याय. तर यामध्ये गुणांनुसार त्याग, भगवान गुणांनुसार आपण आपला त्याग असतो. आणि कुठल्याही कार्याचे 5 कारण असतात: शरीर, कर्ता, इंद्रिय, चेष्टा आणि दैव. म्हणजे कुठलंही कॉज घ्या, या जगात जे काही घडतं त्याचे 5 कार्य असतात, 5 कारण असतात. एक तर शरीर, कर्ता म्हणजे आत्मा, इंद्रिय आपले इंद्रिय हात पाय किंवा चेष्टा ते ऍक्ट, आणि दैव सगळ्यात शेवटी भगवंतांचं सँक्शन. मग अशा पद्धतीने 3 गुणांनुसार ज्ञान असतात. सात्विक लोक सात्विक ज्ञान घेतील, राजसिक लोक राजसिक घेईल, तामसिक ज्ञान. कार्य पण 3 गुणांनुसार, कर्ता पण 3 गुणांनुसार, बुद्धी 3 गुणांनुसार बुद्धी असते, दृढता डिटर्मिनेशन, आणि आनंद 3 गुणां आनंद. सात्विक लोकांचा एक वेगळा आनंद, राजसिक लोकांचा वेगळा, तामसिक लोकांचा वेगळा. मग अशा पद्धतीने भगवंत म्हणतात की भक्ती करण्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम पाहिजे. सपोर्ट सिस्टीम म्हणजे काय? वर्णाश्रम, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. म्हणजे हे वर्ण म्हणजे काय? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आणि आश्रम म्हणजे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. तर अशा पद्धतीने आपलं जे काय सायकोफिजिकल नेचर आहे त्यानुसार आपण सेवेत कार्य केले पाहिजे. जसं आता एखाद्या शाळेमध्ये वर्गात 60 मुलं आहे, तर त्या 60 मुलांना एकाच साईजचा कुर्ता होईल का? कोणी जाड असतं, कोणी बारीक असतं, टेलर मेड. तर त्याच पद्धतीने कोणी क्षत्रिय आहे, कोणाचा वैश्य स्वभाव आहे, कोणाचा बिझनेसमॅनचा स्वभाव आहे, तर त्याला तशा कार्यात रद्द करणं, आणि त्याला आधी ब्रह्मचारी ट्रेनिंग देऊन मग गृहस्थ, मग वानप्रस्थ, मग संन्यास. अशा पद्धतीने तो शुद्ध होतो. आणि अशा पद्धतीने आत्मिक स्तरावर जो येतो, जो संन्यासाचं यश आहे. अशा पद्धतीने भगवंताने इतकं सगळं सांगितल्यावर मी एकच तुला सांगतो अर्जुन, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुची. तू मला शरणागत हो, तुझ्या सगळ्या पापांची जबाबदारी मी घेईन आणि तुझं आयुष्य यशाकडे जाईल ही मी गॅरंटी घेतो. तर अशा पद्धतीने भगवान म्हणतात की भगवद्गीतेचे प्रचारक मला सगळ्यात जास्त प्रिय असतात. भगवंताला प्रिय यायचं असेल तर गीता आपण वितरण केली पाहिजे. गीतेविषयी सगळ्यांना 4 गोष्टी ऐकायच्या, 4 गोष्टी शेअर करायच्या. अर्जुन म्हणतात की माझा सगळा मोह आता गेलेला आहे. नष्टो मोहा स्मृतीर लब्ध्वा त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. माझा सगळा मोह गेलेला आहे, माझी स्मृती परत आलेली आहे, माझे सगळे डाऊट क्लिअर झालेले आहेत. आता मी तुमचं जे काय तुम्ही सांगाल मी ते पालन करेन. मग संजय अशा पद्धतीने कॉन्व्हर्सेशन समाप्त करतो आणि संजय धृतराष्ट्राला सांगतो की अशा पद्धतीने हे जे काय मी सांगतोय हे मी सांगताना माझे
रोमांच पुलकित झालेला आहे. इतका अद्भुत हा संवाद आणि मला खूप आनंद होत आहे. राजन संस्मृत्य संवादम इदम अद्भुतम केशव अर्जुन पुण्यम ऋष्यामीच मुहुर्मुहुर. म्हणजे हे जी काय मी सांगतो आहे की मला सांगताना खूप आनंद होतोय. आणि यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धन तत्र श्री विजय भूतीर ध्रुवा नितीर मतिर्मन. जिथे जिथे धनुर्धारी अर्जुन आहे, जिथे जिथे योगेश्वर कृष्ण आहेत, तिथे तिथे विजय निश्चित आहे. तिथे सगळ्या प्रकारचं कल्याण तिथे आहे. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. तर अशा पद्धतीने गीतेचे 700 श्लोक 18 अध्याय जे भगवंतांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर 1 तासात सांगितली, आपण ती तासभर चालली आणि कम्प्रेस करून आम्ही झिप व्हर्जन त्याचं हे केलंय. येस, अनझिप करायचं. सेवा करून आता त्याला अनझिप करायचं. येस येस